नमस्कार. संपूर्ण जागेपणी तुम्ही प्रत्यक्ष घड्याळात पहाटेचे 5 वाजलेले कधी बघितले आहेत का? बऱ्याच जणांनी नसतील बघितले, बरोबर ना? आपल्यापैकी बहुतांश लोकांची सकाळ कशी होते बघा हां. अलार्म वाजतो, आपण घाईघाईने उठतो, घाईघाईने आवरतो आणि कामाला जातो. ज्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवातच एवढ्या गोंधळात होते, तो माणूस दिवसभर शांतपणे काम कसे करू शकतो? आपल्यापैकी काही जण सकाळी लवकर उठतात, पण बातम्या वाचत, इंटरनेट सर्फिंग करत आपल्या वाट्याला आलेली सुंदर सकाळ वाया घालवतात. म्हणून मग मी तर म्हणेन की तुम्ही सगळे 5 AM क्लब जॉईन करा. पहाटेच्या शांत वातावरणात एकाग्र होत नव्या दिवसाची सुरुवात करा. पहाटेला आपलंसं करा. तर 5 AM क्लब हे रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं पहाटेची जीवनरीत आणि शैली विस्ताराने सांगणारं खूप लोकप्रिय पुस्तक आहे. या पुस्तकाचा उद्देश असा आहे की सकाळचा पहिला तास आपण सेल्फ डेव्हलपमेंटसाठी वापरायला पाहिजे. लेखक म्हणतात की तुमची सकाळ तुमच्या ताब्यात घ्या. ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. रॉबिन शर्मा यांनी 5 AM क्लब हे पुस्तक एका कथेच्या स्वरूपात लिहिले आहे, ज्यामध्ये एक उद्योजिका, एक कलाकार आणि एक अब्जाधीश यांच्यातील संवाद सांगितला आहे. ही उद्योजिका व्यवसायामध्ये काही अडचणी आल्यामुळे खूप तणावात असते. चित्रकार हा खूप हुशार आणि क्रिएटिव्ह असतो, पण तो आपल्या कलेवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नसतो. आणि अब्जाधीश हा त्यांचा गुरु असतो. तो या दोघांना सकाळी 5 वाजता उठायची सवय लावतो आणि 5 वाजता उठण्याचे फायदे, महत्त्व आणि त्यामागील सायन्स समजावून सांगतो. थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक उद्योजिका आणि कलाकार यांचा गुरूंच्या मदतीने स्वतःला बदलवण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. लेखक म्हणतात, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात जशी करता तसाच तुमचा दिवस आणि हळूहळू तुमचं आयुष्य घडत जातं. त्यामुळे सकाळची पहिली वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. सकाळी 5 वाजता उठल्यावर मन शांत असतं, त्यामुळे स्वतःवर काम करण्यासाठी चांगला वेळ मिळतो. 5 AM क्लब म्हणजे सकाळी 5 वाजता उठणाऱ्या लोकांचे क्लब. पण ही फक्त लवकर उठण्याची गोष्ट नाही, तर सकाळी 5 वाजता उठल्यावरच्या 60 मिनिटांचा वापर कसा करावा हा या पुस्तकाचा गाभा आहे. या तासाला व्हिक्टरी अवर असं म्हणतात. हा व्हिक्टरी अवर आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतो. रॉबिन शर्मा म्हणतात की तुम्ही 5 AM क्लबचे सदस्य असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ह्या गोष्टी तुम्ही केवळ पहाटे 5 वाजता उठल्याने घडून येणार नसून त्यानंतर पहिल्या 60 मिनिटात तुम्ही जे काही कराल त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. हा व्हिक्टरी अवर खूप महत्त्वाचा आहे. लेखकाने व्हिक्टरी अवरसाठी 20-20-20चे सूत्र सांगितले आहे. पहिल्या 60 मिनिटांचे 3 भाग करा. 5 ते 5:20 या पहिल्या 20 मिनिटात तुम्हाला करायचे आहे मूव्ह, म्हणजे व्यायाम. लेखक म्हणतात की मी माझ्या गुरूंकडून एक गोष्ट शिकलो आहे की दिवसाची सुरुवात भरपूर व्यायामाने केली तर ती उत्साहात होते. 5:20 ते 5:40 तुम्हाला करायचे आहे रिफ्लेक्ट, म्हणजे मनन आणि चिंतन, आणि जर्नलिंग करायचे आहे, म्हणजे एका डायरीत तुमचे विचार लिहायचे आहेत. म्हणजे आज तुम्ही कोणती 3 महत्त्वाची कामे करणार आहात, आजचा तुमचा दिवस कसा असावा. 5:40 ते 6 तुम्हाला करायचे आहे ग्रो, म्हणजे जर तुम्हाला या जगाच्या शर्यतीत धावायचे असेल तर तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. त्यासाठी चांगलं पुस्तक वाचा, एखादा पॉडकास्ट ऐका. लेखकाने एक 66 दिवसांचा नियम दिला आहे. ते म्हणतात की कोणतीही नवीन सवय कायमस्वरूपी लागण्यासाठी 66 दिवस लागतात. पहिले 22 दिवस कठीण वाटतात, पुढील 22 दिवस सवय लागते आणि शेवटच्या 22 दिवसात ती तुमच्या आयुष्याचा भाग बनते. 66 दिवसानंतर उठण्यासाठी तुम्हाला अलार्मची गरज सुद्धा लागणार नाही. पुस्तक म्हणतं 5 वाजता उठण्याचं रहस्य सकाळी नसून रात्रीच्या वेळेत आहे. सकाळी 5 वाजता उठण्यासाठी रात्री लवकर झोपा, कारण आपल्याला पुरेशी झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही किती वेळ झोपता
ह्याबरोबर किती चांगल्या प्रकारे झोपता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कमी झोपल्यामुळे जसा त्रास होतो तसाच त्रास 9 किंवा अधिक तास झोपल्यामुळे सुद्धा होतो. झोपण्याच्या किमान 1 तास आधी फोन, टी व्ही, लॅपटॉप बंद करा, कारण त्यामधून येणाऱ्या ब्लू लाईटमुळे झोप लवकर येत नाही. अलार्म वाजल्यावर स्नूज बटन दाबणे ही सर्वात मोठी चूक असते असं लेखक म्हणतात. अलार्म लांब अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला उठून चालत जाऊन तो बंद करावा लागेल. लेखकाच्या मते गोष्टी सोप्या करण्यासाठी व्यायामाचा ड्रेस, डायरी, पेन ही तयारी रात्रीच करून ठेवा. रॉबिन शर्मा यांच्या मते जर आपण आपल्या आतील 4 गोष्टींवर काम केलं तर आयुष्य सोपं होईल. पहिली आहे माइंडसेट, म्हणजे आपल्या मनाची जडणघडण, आपले विचार, ज्ञान, दृष्टिकोन यांचा विकास. म्हणजे सकारात्मक विचार करणे आणि नवीन गोष्टी शिकणे हे यातून शिकायला मिळतं. दुसरे आहे हार्ट सेट, म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणे, म्हणजे आपल्या भावना, नाती यांना समजून त्यावर काम करणे. ह्यामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणे, कृतज्ञता व्यक्त करणे या गोष्टी शिकायला मिळतात. तिसरे आहे हेल्थ सेट, म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेणे, म्हणजे नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि जास्तीत जास्त वेळ सक्रिय राहणे. चौथे आहे सोल सेट, म्हणजे आपल्या अंतर्मनाची आणि आध्यात्मिक बाजूची काळजी घेणे, म्हणजे ध्यान करणे. सोलसेट मजबूत करणे म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारावा की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. जेव्हा तुम्ही 20-20-20 फॉर्म्युला वापरता तेव्हा तुम्ही माइंडसेट, हार्ट सेट, हेल्थ सेट आणि सोल सेट या 4ही गोष्टींवर काम करत असता. बघा प्रत्येक महान कलाकृतीची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. ताजमहाल एका दिवसात उभा राहिला नाही, तसंच आपलं स्वप्नही एका दिवसात पूर्ण होऊ शकत नाही. आज तुम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न, उद्या केलेली थोडी प्रगती आणि रोजचे सातत्य ह्यामधूनच तुम्हाला यश मिळू शकतं. म्हणूनच उद्याची वाट पाहू नका, आजच सुरुवात करा. उद्या सकाळी 5 वाजता उठा आणि तुमच्या आयुष्याचा ताजमहाल घडवायला सुरुवात करा. म्हणूनच उद्या 5 वाजता उठेन असं नुसतंच न म्हणता आजपासून स्वतःच्या आयुष्यात थोडासा बदल करूया आणि आपल्या सकाळची पहिला तास स्वतःसाठी देऊया. जर आपण सकाळवर विजय मिळवला तर आपण नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद.